नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। आजपासून पेट्रोल डिझेल 3 रुपये प्रति लिटरने महागले। राज्यात IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कृष्णप्रकाश यांची अप्पर महासंचालकपदी नियुक्ती। केरळमध्ये मान्सून 26 मे रोजी पोहोचणार। रद्द झालेली नीट परीक्षा 21 जूनला तर पुढच्या वर्षापासून होणार ऑनलाईन। आणि नीट पेपर फुटी प्रकरणी पुण्यातील केमिस्ट्रीच्या प्राध्यापकाला अटक। CBIने मास्टरमाइंड असल्याचे सांगितले। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। आज शुक्रवार दिनांक 15 मे 2026 रोजी तळपत्या उन्हात बीड नगर परिषद आणि बीड जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने शहरातील बेकायदेशीर अतिक्रमणांवर कारवाईचा जोरदार हातोडा चालवला। तर दिनांक 13 मे 2026 रोजी बीड जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी दिलीप कुमार खेडकर आणि PSI विजय जाधवर यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी शैलेश फडशे यांना याबाबत पत्र दिले होते। आज छत्रपती शिवाजी महाराज चौक ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक दरम्यान तब्बल 40 अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्यात आली। त्यामुळे या रस्त्याने आता मोकळा श्वास घेतला असून वाहतुकीचा अडथळा दूर झाला आहे। वाहतूक शाखेचे प्रभारी दिलीप कुमार खेडकर यांनी दुपारी 12 ते 3 च्या दरम्यान तळपत्या उन्हात प्रत्यक्ष पुढे उभा राहून ही कारवाई केली। पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत व नगरपालिकेचे मुख्याधिकारी शैलेश फडशे यांच्या आदेशावरून अतिक्रमण विभाग प्रमुख मुन्ना गायकवाड, बीड जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी दिलीप कुमार खेडकर, पोलीस उपनिरीक्षक विजय जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विष्णू काकडे, बाळू नागरगोजे, आदिनाथ मुंडे, फुलचंद जाधव, त्रिंबक कुडके, संतोष हारके, दत्ता कदम तसेच बीड नगरपालिका कर्मचारी शरद खुपसे, विकी दागड, लखन तुसांबड, अविनाश डुलगज, महेश खुपसे, किरण भिसे, राम रोकडे, पवन लाहोट आदींनी या संयुक्त कारवाईत सहभाग नोंदवला। तर या वर्षातील ही तिसरी मोठी कारवाई असून यापुढेही अशाच प्रकारच्या कारवाया चालू राहतील असे PSI विजय जाधवर यांनी म्हटले आहे। या कारवाईमुळे शहरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे। दरम्यान अतिक्रमणधारकांनी शासनाचे नियम पाळावेत, वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये यासाठी सहकार्य करावे, अन्यथा यानंतर जिल्ह्यात व बीड शहरात यापेक्षाही मोठी कारवाई करू असा इशारा वाहतूक शाखेचे प्रभारी API दिलीप कुमार खेडकर यांनी दिला आहे। गेवराई तालुक्यातील तलवडा पोलीस ठाणे हद्दीतील मिरगाव येथील तब्बल 6 ते 7 शेतकऱ्यांच्या शेतातील सोलारचे वायर एकाच रात्रीतून चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी मिरगाव येथील शेतकऱ्यांनी तलवडा पोलीस ठाण्यात केलेल्या सामूहिक तक्रारीत म्हटले आहे की मिरगाव येथील या सर्व शेतकऱ्यांची शेती शेजारी असून आम्ही सर्व पिकांना पाणी देण्यासाठी सोलार सिस्टमचा वापर करतो, परंतु काल दिनांक 14 मे 2026 च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी आमच्या शिवारात धुमाकूळ घालत 6 ते 7 शेतकऱ्यांच्या शेतातील सोलार सिस्टमचे मिळून शेकडो फूट वायर कापून चोरून नेले। ही घटना आज सकाळी उघडकीस आली। एकाच रात्रीतून एवढ्या मोठ्या प्रमाणात वायर चोरीला गेल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक नुकसान कोसळले असून उन्हाळ्याच्या दिवसातच शेताचा पाणी पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे। तरी या चोरांचा तलवडा पोलिसांनी ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे। आज दिनांक 15/5/2026 रोजी बीड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्य व कार्यक्षमतेत चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेले सशक्त शरीर सशक्त सेवा हे विशेष सत्र उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाले। या कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत हे होते। तर या कार्यक्रमात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना संतुलित आहार, निरोगी जीवनशैली, मानसिक आरोग्य व तणाव व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। प्रसिद्ध आहार तज्ज्ञ दिव्या मंगनानी यांनी संतुलित आहाराचे महत्त्व स्पष्ट करत शरीरासाठी आवश्यक पोषक घटक, वजन नियंत्रण तसेच व्यस्त व आव्हानात्मक दिनचर्येमध्ये आरोग्य कसे जपावे याविषयी मार्गदर्शन केले। त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीनुसार योग्य आहार व सवयी अंगीकारण्याचे आवाहन केले। यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून आरोग्यविषयक प्रश्न विचारले। या उपक्रमामुळे पोलीस दलात आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होऊन अधिक सक्षम, ऊर्जावान व कार्यक्षम पोलीस दल घडविण्यास मदत होणार आहे। योग्य आहार, चांगले आरोग्य, उत्तम सेवा हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला। बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन मावेजा घोटाळा प्रकरणातील आरोपी तथा
बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांची आज दिनांक 15/5/2026 रोजी पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना बीड जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना दिनांक 29 मे 2026 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्यामुळे आता पाठक यांची थेट बीड जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। या प्रकरणी 154 लवाद आदेशाद्वारे तब्बल 241 कोटी 62 लाख रुपयांचा वाढीव मावेजा मंजूर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून या संदर्भात उपजिल्हाधिकारी भूसंपादन सतीश धुमाळ यांनी नोव्हेंबर 2025 मध्ये शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल केली होती। त्यानुसार महसूल विभागातील अधिकारी, कंत्राटी कर्मचारी आणि काही वकिलांसह एकूण 10 जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता। तपासादरम्यान तांत्रिक पुरावे, कागदपत्रे आणि संगणकीय नोंदीच्या आधारे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांचा या घोटाळ्यात सहभाग असल्याचे समोर आल्याचा दावा SITने केला आहे। त्यानंतर लातूर येथून त्यांना अटक करण्यात आली होती। न्यायालयाने त्यांना 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती। तर पोलीस कोठडी दरम्यान SITने घोटाळ्यातील संचिका, लॅपटॉप, संगणक तसेच मोबाईल रेकॉर्डिंगची तपासणी केली। तसेच पाठक यांच्या आवाजाचे नमुनेही घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। पोलीस कोठडीची मुदत आज संपल्यानंतर दुपारनंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले। यावेळी न्यायमूर्ती SR शिंदे यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अविनाश पाठक यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली। या प्रकरणाचा तपास SIT कडून सुरू असून पाठक यांना जेव्हा न्यायालयात आणण्यात आले होते तेव्हा त्यांचे बदललेले रूप पाहण्यास मिळाले। वाढलेली दाढी, त्याचसोबत सुकलेला चेहरा आणि देहबोलीमध्ये कमालीचा आत्मविश्वास कमी झाल्याचे दिसून येत होते। त्याचसोबत जेव्हा त्यांना पोलीस संरक्षणात बीड जिल्हा कारागृहात पोहोचविण्यात आले तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचे स्वतःचे कपडे वगैरे असलेली एक बॅग त्यांच्या स्वतःच्याच हातात पोलिसांनी दिल्याचे आढळून आले। एकेकाळी संपूर्ण बीड जिल्हा त्यांच्या दिमतीला असणाऱ्या या माणसाला आज मात्र स्वतःची बॅग स्वतःच्याच हातात घेऊन बीड जिल्हा कारागृहात प्रवेश करत असतानाचे चित्र अत्यंत बोलके होते। पाठक यांची ही अवस्था पाहून तरी भ्रष्टाचार करणाऱ्या महाभागांनी थोडासा विचार केला तर नक्कीच हा भ्रष्टाचार कमी होण्यास मदत होईल अशी चर्चा बीड शहरातील नागरिकांमध्ये दबक्या आवाजात ऐकण्यास मिळत आहे। राज्यस्तरीय सामाजिक कार्य गौरव पद्मपाणी पुरस्कार 2026 हा ग्रामीण युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा बीड जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक श्री बबनराव आंधळे यांना जाहीर झाला असून रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीड येथे मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे। प्राध्यापक बबनराव आंधळे यांनी समाजासाठी केलेले उल्लेखनीय कार्य, निस्वार्थ सेवा, सामाजिक प्रश्नावर सातत्याने घेतलेली भूमिका तसेच जनसामान्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी केलेल्या संघर्षाची दखल घेत त्यांना हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे। तर हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्राध्यापक बबनराव आंधळे यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।